नमस्कार श्रोतेहो, आपण रुक्मिणी स्वयंवराला सुरुवात केलेली आहे. त्यामधील आजचा 4था भाग. यामध्ये श्रीकृष्णाची महती याचे वर्णन केले आहे. चला तर या कथेला सुरुवात करूयात. श्रीकृष्णाची महती ओळखून जे श्रद्धाभक्तीने त्या गुणकीर्तनात रंगले आहेत तेच महाकवी म्हणून मान्यता पावलेले आहेत. श्रद्धेने जे देवाला ओळखत नाहीत आणि तार्किक ज्ञानाच्या आधारावर स्वतःला ज्ञाते म्हणतात, त्यांच्याविषयी काय बोलावे. श्रीकृष्ण परमेश्वराचे ज्ञान असे तर्काने होत नाही. त्याचे पूर्ण स्वरूप त्रिभुवनात गाजलेले आहे. श्रोत्यांचा गौरव. या सभेत जे श्रोते आहेत ते जाणकार आहेत. शब्दब्रह्माची कमले साहित्यांच्या वाटिकेत उमललेली आणि त्यातील मकरंदाचा आस्वाद हळूवार जाणवीत कसा घ्यावा हे जाणणारे ते भ्रमर आहे. आम्हा मराठी लोकांच्या भाषेत मी आता जे बोलणार आहे त्या बोलाच्या चोखपणाची पारख हे श्रोते नानी परीक्षकाच्या जाणकारीनेच करतात. अशा रसिक श्रोत्यांची प्रेमाची हाक ऐकू येते म्हणून तर कवी कविता लिहितात. चातक पक्षी प्रेमाने आर्त होऊन हाक देतात म्हणून तर मेघ पाऊस पाडतात. नाही तर नुसते भूतलावरचे जलाशय भरण्यासाठी कोण पाऊस पाडणार होते. मर्मज्ञ असा वसंत ऋतू स्वागतासहित मोहरला म्हणजे कोकिळ पंचमात गाऊ लागतो. मागाहून त्या नादसुखाच्या समाधीवर राजहंस डुलतात. ती गोष्ट वेगळीच. ओढीने मिठी मारणारे चंद्रमंडळ उदयास आले म्हणजे रससमुद्र आगळ्या उर्मीने उसळून त्या चंद्रमंडळाच्या करमिठीत झोपवतो. पण तोच समुद्र अडाणी अशा सूर्याच्या उष्णतेचा वडवानल पेटला म्हणजे त्या अरसिक अपेक्षेने झुरून आटतो. जाणते श्रोते आहेत अशी ख्याती असली म्हणजे कवीच्या काव्यालाही भरते येते. श्रोत्यांचे जर अडाणी असतील तर त्यांच्या अरसिकतेच्या धागांनी काव्याची धाराच आटून जाते. कविता ही शब्दसुंदरा असते. रसिक चांदणे आहेत. त्या चांदण्यांचे वर्णन करणे ही काव्य मी आता गात आहे, तरी श्रोत्यांनी सावध असावे. आजचा हा भाग इथेच पूर्ण झाला. अर्थगंधी रसशब्दांनी लाखोली जेव्हा हे महाकाव्य ग्रंथ देवतेला वाहतात तेव्हा त्यांच्या गायनात जो रसरंग ओथंबतो तो सुरावर जुळलेल्या वीणेच्या झंकारातील आर्त माधुरीलाही उणेपणा आणतो. केळ जेव्हा चंद्राच्या प्रकाशाच्या अमृतात न्हाते तेव्हा तिच्या उदरात कापुराचे साठे जणवतात. भागवताचेही असेच झाले आहे. महाकवीच्या प्रतिभेच्या उन्मेषाचे चांदणे बसू लागले तेव्हा त्याच्या तुषाराच्या अभिषेकात हे भागवत न्याहाळले आहे. त्यामुळे त्यातील आडव्या उभ्या पोतात कापुरासारख्या रसगंधी सिद्धांताचे अर्थगंभीर साठे जमा झाले आहेत. ते रसिकांना दिसतात. सौंदर्याने फुललेल्या या भागवतरूपी साहित्यकुंजातून रसाचे ओसंडणारे प्रवाह झुळझुळतात आहेत आणि काव्यसुंदराच्या हातात हात अडकून धुंद झालेल्या भावार्थ मस्तीने झुलत आहेत. आदिकवी व्यासाने रचलेले आणि आदिपुराणिक शुकमुनी यांनी गायलेले हे कृष्णकथा रसायन भागवत अमृतापेक्षाही अधिक रुचिर आहे. स्थितप्रज्ञ अशा ब्रह्मज्ञानी योग्याचीही अलिप्तता ढळून हे कृष्णलीलामृत त्यांना आनंदाची अनुभूती देते आणि सुखाचे भरते आणते. हा रुक्मिणी स्वयंवराचा 3रा भाग येथेच पूर्ण झाला.